नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं कळाला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जवळपास 4 ते 5 रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय, ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना युजफुल आहेत, म्हणजे सगळ्यांच्या आवडीच्या आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण त्या गोष्टी बाहेरून विकत आणतो आणि त्याच्यामध्ये मैद्याचा वापर खूप जास्त असा प्रमाणात असतो. तर अशा वेळेस मैदा स्किप करून आपण त्या गोष्टी घरच्या घरी बनवून, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीत, त्याच्यासाठी खूप असं अगदी कट टू कट मेजरमेंटची पण गरज नाही, अगदी स्पूनच्या मेजरमेंटने सगळ्या गोष्टी आपण वापरून कशा गोष्टी घरच्या घरी बनवू शकतो, त्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आशा करते तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला असेच सगळे मील प्लॅनिंगचे व्हिडिओ, त्याचबरोबर असे हेल्दी रेसिपीज किंवा वेगवेगळ्या काही स्नॅक्सच्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतात, म्हणून या सगळ्या शेअर करण्याचा प्रयत्न करते. आशा करते तुम्हाला आवडेल. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा, कारण खूप जास्त वेळ देखील मी घालवणार नाहीये, कारण व्हिडिओ ऑलरेडी आपला खूप मोठा आहे. तर थोडक्यात जे काही होतं ते मी तुम्हाला आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. खारी म्हणा, टोस्ट म्हणा किंवा बटर म्हणा, या तिन्ही गोष्टी आपल्याकडे घरी आवर्जून आणल्या जातात नाश्त्यासाठी. तर त्यातल्याच टोस्टची आज हेल्दी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, अगदी बारीक आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा पेला पिठी साखर घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये 1 कपाला तुम्हाला अर्धा पेला दूध टाकायचंय. दूध हे रूम टेम्परेचरवरचं हवं आणि सगळेच पदार्थ, बेकिंगचे कुठलेही पदार्थ तुम्हाला करायचे असतील तर ते फ्रीजमधले नसावेत, ते रूम टेम्परेचरवर थंड झालेले असावे. पाव पेला आपण तेल टाकणार आहोत. हे नॉर्मल तेल आहे जे आपण घरी वापरतो जेवणासाठी, ते तेल आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि आपण हे अर्धा ते पाऊण तास असंच फुलून येण्यासाठी ठेवणार आहे. जेवढा रवा जास्त फुलेल तेवढे आपले टोस्ट छान खुसखुशीत असे बनतात. तर अगदी मिक्स करायचं आणि खूप जास्त देखील फेटायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलाय. तुम्ही खूप जास्त जर टाकलात ना तर तो जी फुलण्याची प्रक्रिया असते ना ती तिथेच स्टॉप होऊन जाते आणि खूप जास्त असं फुलून येणार नाही पीठ. तर हे सर्वात आधी आपण हे काम करणार आहोत. हे आपण साईडला ठेवून घेऊ. आणि इथे तुम्हाला बऱ्याच वेळा कुकीज खाव्याशा वाटतात किंवा बिस्किटं खावीशी वाटतात, त्याचा ऑप्शन मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, इथे मी 1 पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा पेला मी दळलेली पिठी साखर टाकलेली आहे. याच्यामध्ये मी ना खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे जे आपलं सुकं खोबरं असतं ते किसून छानपैकी तुम्ही भाजून घेऊ शकता. माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट वापरते मी, त्याच्यामुळे मी इथे अर्धा वाटी ते घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळे जे काही मेजरमेंट्स आहेत ते मी चमच्यानेच घेतलेले आहेत, मापाने. मी काही ते वजनाने घेतलेले नाहीयेत. वजनाने न घेता पण आपण खूप व्यवस्थित पद्धतीने घरच्या घरी या रेसिपी करू शकतो. 1 चमचा मी याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे. सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकताना ना खूप जास्त असं प्रमाणात मिक्स करायचं नाहीये. इथे मी 3 ते 4 क्यूब बटर घेतलेलं आहे. बटर अंदाजाने हे 40 ग्रॅम आहे आणि ते ना जे फ्रीजमधलं असतं ना कडक, तशाच पद्धतीने घ्यायचं. याच्याने ना जी बिस्किट आहेत गव्हाची पिठाची ना ती अगदी कडक होण्यासाठी, म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी, क्रिस्पी होण्यासाठी मदत होते. नाही तर बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ चिवट होऊन जातं आणि मग आपली बिस्किटं किंवा आपण जी काही नानकटाई करतो ती थोडीशी नरम होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जे फ्रीजमधलं जे बटर असतं ना ते काढून घ्यायचं. ते सगळं अगदी हाताने छान मस्त असं कुस्करून घ्यायचं. सगळीकडे ते एकजीव छान असं झालं पाहिजे. आणि जसं आपण बाइंडिंग करून जेव्हा बघतो ना, बऱ्याच वेळा जेव्हा आपण काहीतरी मैद्याचं मोहन वगैरे घालतो आणि जेव्हा बघतो आपण की ते घट्ट असं मिक्स होतंय की नाही, हातामध्ये बांधलं जातंय की नाही, तशा पद्धतीचं बघायचं. आणि मग आपण याच्यामध्ये अर्धा पेला दूध ओतणार आहोत. आणि दूध ओतून खूप जास्त असं दाबत पीठ मळायचं नाही, अगदी हलक्या हाताने याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि अगदी पटकन सहजरित्या तो गोळा तयार होतो. एका साईडला मी माझ्या जेवणाची पण तयारी करत असते, तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करता, तर मध्येच कुकरची शिटी देखील झालेली आहे. आणि आता आपण काय करायचं, माझ्याकडे ना बरेचसे हे कुकीज कटर आहेत ज्याच्यामध्ये आपण छान, म्हणजे तुम्ही एकदा आणलेत हे घरी, याचं पॅकेट मी टॅग करेन, म्हणजे 150-200 रुपयापर्यंत तुम्हाला इझिली हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साईज, शेप्स अवेलेबल असतात, आपल्याला जसे पाहिजे तसे. तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की घ्या. किंवा मग जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला घरी टिक्की वगैरे काही प्रकार, कबाब वगैरे जेव्हा काही करायचं असतात, ते एका साईजचे वगैरे जेव्हा करायचे असतात ना,
तेव्हा याचा वापर खूप चांगला होतो. तर हे जे कुकी कटर आहे त्याचा आपण कुकी कटर किंवा मग तुम्ही कबाब वगैरे जे काही बनवता त्याच्यासाठी पण होऊ शकतो. हे सगळं माझं एकाच ठिकाणी ठेवलेलं असतं. जसं हे टूथपिक आहे, जेव्हा बेकिंगचे पदार्थ शिजलेत की नाही ते बघण्यासाठी पण मी त्याचा वापर करते. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि या बटर पेपरवरतीच मी हा जो डो होता जो आपण बनवलेला बिस्किटांचा तो छानपैकी लाटून घ्यायचा. म्हणजे यातला खूप जास्त आपल्याला दाबून दाबून लाटायचं नाही, तिथल्या तिथे लाटायचं आणि कुकी कटरने तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही याच्या कुकीज कट करून घ्यायच्या. आणि हा थोडासा ना कडकच असा डो होतो, खूप अगदी जास्त जसं आपण नानकटाई वगैरे करतो ना तशा पद्धतीच्या होत नाहीत या, पण खूप चवीला चांगल्या लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही रेसिपी दाखवल्यात ना त्या मला पण मी रेफर केलेल्या इंस्टाग्रामवरनं आणि खूप वर्षापासून मी त्या गोष्टी घरी करते. मी पण बऱ्याच वेळा अशा युट्यूबवर रील बघत असते, इन्स्टावर पण बघते जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा. आपण काय कशातनं आपण पण नवीन आपल्याला शिकायला मिळतं याच्यासाठी मी पण नेहमी प्रयत्न करत असते आणि ज्या काही गोष्टी मी शिकते त्याचा प्रयत्न मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा म्हणजे माझा नेहमी असतो. तर असं हेल्दी काहीतरी आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खायचं असतं. तर बघा इथे अशा पद्धतीने ही कुकीज तयार करून घेतले. याला वरतून थोडंसं आपल्याला हे फुगवायची नेत नाही, तर ही फुलून येतील. जसं पुरी कधी कधी तळल्यावर होते ना, अगदी अर्धी फुललेली आणि अर्धी चपट तशा पद्धतीचे हे होतील. तर त्याच्यामुळे तसे होऊ नये म्हणून याला मी एका फोकने हे थोडेसे हे मारलेले आहेत त्याला, किंवा सुरीने पण तुम्ही असं करू शकता. त्याच्यावरती थोडीशी डेकोरेशनसाठी आपली जी नॉर्मल साखर असते ती लावलेली आहे आणि आपण हे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवणार आहे. तुम्ही घरी पण आपल्या कढईमध्ये पण करू शकता. हे मी 20 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे 180 डिग्रीवर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 10-10 मिनिटासाठी 2 वेळा हे करू शकता आणि खूप सुंदर असे टेस्टला लागतात. याच्यामध्ये जो आपण कोकोनट वापरलेला आहे म्हणजे जे डेसिकेटेड कोकोनट वापरलंय त्याच्यामुळे याची टेस्ट खरंच खूप सुंदर अशी याची टेस्ट येते. म्हणजे जसे आपण नाईसची बिस्किटं खातो किंवा कोकोनट फ्लेवरची कुठलीही बिस्किटं खातो ना तशी ही बिस्किटं होतात आणि अगदी गव्हाच्या पिठाची आहेत ना असं कुठेच कळून येणार नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण ना इथे मला वेलची लागणार आहे, तर मी वेलची पण पूड करून घेते. तर अशा काही रेसिपीजना जेव्हा आपण ताजी वेलची पूड जर करून वापरली ना तर त्याची टेस्ट त्याचा फ्लेवर हा खरंच खूप छान येतो. आणि माझ्याकडे ना बऱ्याच वेळा मी अशा छोट्या या काचेच्या बरणीतच फ्रीजमध्ये ठेवून देते. मी बाहेर स्टोअर करत नाही, कारण बाहेर ना ती खूप लवकर अशी सुकली जाते वेलची असं मला वाटतं. त्याच्यामुळे वेलची जी काही असते ना ती मी अशीच एका छोट्याशा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून देते आणि मग ती बरेच दिवस राहतात. एकदा का पूड केली की ती आपल्याला जवळपास महिनाभर तर आरामात जाते. आणि मग एखादी अशी एक डब्बी मी एक्स्ट्राची आणूनच ठेवते. तर आणि ह्या ज्या काही साल आहेत ते मी याच्यामध्ये टाकते, म्हणजे जे आपले चहा पावडर आहे त्याच्यामध्ये टाकून वापरते. तर आता आपण छान अशी वेलची पूड करून घ्यायची, पण अगदी मी बारीक अशी करणार नाहीये. याच्यामध्ये थोडीशी मी वाटताना बडीशेप टाकणार आहे. हे आपण जे मिश्रण करणार आहोत म्हणजे बडीशेप आणि वेलची पावडर हे एकत्र हे आपण टोस्टमध्ये वापरणार आहोत. आपण कुठल्याही म्हणजे कुठल्या दुसऱ्या रेसिपीमध्ये हे यूज करणार नाहीयोत. त्याच्यामुळे मी हे आत्ताच ताजं कुटून घेते आणि हे जे ना टोस्टमध्ये जेव्हा टाकतो ना तेव्हा त्याचा फ्लेवर खरंच खूप सुंदर येतो. म्हणजे त्याची टेस्टच खूप अगदी वेगळी येते. आणि तुम्ही जसं म्हणाल जसं आपण शिरा खातो, जेव्हा शिऱ्याची चव आपण वेलची पावडर टाकल्यावर किती वेगळी येते आणि नॉर्मल आपण खाल्ला तर किती वेगळी येते. तर इथे बघू शकता बघा हे तयार झालेलं आहे आणि छानपैकी फुलून आलंय. तुम्हाला दाखवण्यासाठी मी अगदी कमी कमी क्वांटिटीमध्ये केलंय आणि खूप जास्त पण बनवून ठेवून काय आहे, कारण मी जवळपास बिस्किटं पण तयार केली आहे आणि हे सगळं मला एक 15 ते 20 दिवस आरामात पुरेल, त्याच्यापेक्षा जास्तच. तर ही वेलची पूड टाकलेली आहे मी याच्यामध्ये, वेलची आणि बडीशेपची पूड. त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा पेलापेक्षा कमी म्हणजे पाव पेला मी दूध टाकलेलं आहे. सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग आता आपण हे बेक करायला ठेवायचंय. तुम्हाला तुमच्याकडे जर ट्रे असतील केकचा तर तुम्ही तो वापरू शकता. माझ्याकडे हे रेडी टू यूज असतात, म्हणजे याच्यातच तुम्ही बेक करायचं आणि याच्यातच तुम्ही पॅकिंग करून डिस्पॅच करू शकता. म्हणजे कोणाला तुम्हाला कस्टमरला जेव्हा द्यायचं असतं तेव्हा तुम्ही असंच देऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे टीन मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. 10 ते 12 रुपये किंवा 15 रुपये ते 20 रुपयापर्यंत तुम्हाला आरामात मार्केटमध्ये मिळतात हे. आणि हे सिंगल पण अवेलेबल आहे. तुम्हाला वन टाइम यूजसाठी पाहिजे असेल तर तुम्ही हे 20 रुपयाचे परचेस करू शकता.
तर आणि याला ना बाजूने काही ग्रीस वगैरे करण्याची गरज नसते, म्हणजे तुम्हाला बटर पेपर लावायचं आहे किंवा ऑइल लावायचं असं काही नसतं लावायचं. आता मी याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलंय आणि मी ना हे आपलं ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे. हे पण मी तसंच करणार आहे, 20 ते 25 मिनिटासाठी मी हे शिजवून घेणार आहे. म्हणजे शिजवून घेण्यापेक्षा बेक करून घेणार आहे, 180 डिग्रीवर करणार आहे. आणि तुम्हाला जर क्वांटिटी थोडी कमी असेल ना तुमची, तर तुम्ही 160 डिग्रीवर याला 30 मिनिटासाठी बेक करा. इथे बघू शकता आपली बिस्किटं छान तयार झालेली आहेत आणि माझं थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळे थोडीशी बघा ही 2 बिस्किट थोडीशी हे झाली. आणि जेव्हा मी माझा छोटा ओटीजी लावते ना तेव्हा त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो, कारण ना मोठा ओटीजी मी शक्यतो बाहेर काढत नाही जेव्हा, कारण त्याचा यूज केल्यानंतर तेवढं क्लिनिंग वगैरे करणं मग त्याच्यामध्ये पण खूप जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे म्हणून मग मी ना जेव्हा माझ्या घरातल्या यूजसाठी जेव्हा काही करायचं असेल तेव्हा मी छोटाच ओटीजी वापरते. तर इथे बघू शकता आपली छान अशी बिस्किटं तयार झालेली आहेत. ती आता आपण थंड करायला ठेवून देऊ. आणि जी माझी सेकंड बॅच आहे बिस्किटाची, म्हणजे तेवढ्या आपण खूप जास्त असं घेतलं नव्हतं बघा, 1 पेला घेतलेलं. 1 पेल्यामध्ये पण भरपूर अशी बिस्किटं तयार झाली. तुम्ही रोजची 2 बिस्किटं म्हणा किंवा 3 बिस्किटं जरी म्हणालात ना तरी 8 दिवस तर तुम्हाला आरामात जातील. आणि आपल्याला हेल्दी असं खाणं हवं असतं, तर त्यावेळेस अशा काही गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून कशा करू शकतो ना, तर तुम्हीच थोडासा विचार करून केलात ना तर तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टी शक्य असतो. आता इथे मी 40 ग्रॅम बटर पुन्हा घेतलेलं आहे, ते छान अगदी फेटून घ्यायचं आपल्याला. आता इथे आपण आहे ना लहान मुलांसाठी, म्हणजे घरात लहान मुलं असली ना त्यांना तुम्ही कितीही बिस्किटं खायला द्या किंवा कितीही वेगवेगळ्या फ्लेवरची द्या, पण चॉकलेट फ्लेवर हा त्यांचा खूप आवडीचा असतो आणि त्यांना तोच खायचा असतो. तर त्याच्यासाठीची ही गव्हाच्या पिठाची चॉकलेट कुकीज आपण बघूया. तर इथे मी बटर घेतलेलं आहे, ते छान फेटून घेतलेलं आहे. पिठी साखर टाकली आपण याच्यामध्ये. पिठी साखर टाकून जेवढं तुम्ही मिश्रण हलकं करून घ्याल ना तेवढी आपली ही कुकीज छान होतात. तर याच्यामध्ये मी 1 पेला गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी अंदाजाने 2 छोटे चमचे कोको पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जसं आवडत असेल, म्हणजे थोडासा कडवटपणा कमी वाटत असेल तर तुम्ही एखाद चमचा टाकली तरी चालते, नाहीतर 2 हे टाकले तर खूप अगदी व्यवस्थित, म्हणजे बॅलन्स टेस्ट अशी येते त्याला. खूप जास्त आणि तुम्हाला नाही याच्यामध्ये काही वेगळं असं खूप जास्त असं मिक्स करायची गरज लागत नाही. जेव्हा तुम्ही जर छान असं फेटून घेतलं असेल ना तर ते सगळं याच्यातच मस्त असं मिक्स होतं. खूप जास्त असं काही वेगळं आपल्याला त्याला बाइंडिंगसाठी वेगळं दूध होतं, वरतून पाणी होतं, असं काहीही करायची गरज लागत नाही. तर छान आपला हा डो तयार झालेला आहे आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे ना त्याचं बाइंडिंग खूप चांगलं होतं आणि पटकन ते एकजीव होतं आणि छान अशी बिस्किटं तयार होतं. तर इथे बघू शकता एका साईडला आपण हा जो बेक करायला ठेवलेला रव्याचा केक म्हणू शकता. आता या रव्याच्या केकचंच आपल्याला टोस्ट करायचे, पण सर्वात आधी हा आपण थंड करायला ठेवायचा. थंड करून झाल्यानंतरच मग आपल्याला हा कापायचा असतो. आधीपासून तो कापून घ्यायचा नाही, नाहीतर मग तो म्हणजे कुस्करला जातो. त्याच्यामुळे म्हणून तो थंड करायला ठेवलाय मी. आणि इथे साईडला आपण एका साईडला ही चोको चिप्सची कुकीज म्हणू शकतो आपण, ती आपण करतोय बघा. आता याच्यामध्येच मी हे जे चोको चिप्स असतात किंवा तुमच्याकडे घरी चॉकलेट डार्क चॉकलेट वगैरे जे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये भरा. छानपैकी बंद करायचं आणि थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि त्याच्यावरती परत डेकोरेशनसाठी वरून थोडेसे चोको चिप ऍड करायचे की झालं, आपली ही चॉकलेट कुकीज तयार झाली. आणि जेव्हा पण ही खूप जास्त अशी मेल्ट होतात ना तेव्हा जेव्हा खाण्यात गरम गरम असतात ना तेव्हाच ही खूप छान लागतात. म्हणजे मला तरी ही गरम गरम खाण्यात खूप मजा वाटते. जेवढी थंड झाल्यावर ती खाण्यात मजा येत नाही ना, तेवढी गरम गरम त्या चॉकलेटचा फ्लेवर जेव्हा तोडतो ना तेव्हा खूप छान येतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि गव्हाच्या पिठामध्ये तर तुम्ही अगदी घरी कितीही वेळा केलं ना तरी चांगलं. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर चोको चिप्स वगैरे नसतील तर ते ऑप्शन आहे, तुम्ही याच्यामध्ये नाही वापरलं तरी चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही एखादा बदामाचा तुकडा, काजूचा तुकडा तो जरी वरती लावला तरी ते छान खुलून दिसणारं असतं, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात आणि टेस्टला देखील खूप छान असतं. आता ही आपण बेक करायला ठेवू 20 ते 25 मिनिटासाठी 180 डिग्रीवर आपल्याला बेक करून घ्यायचे. आता इथे आपल्याला ना केक करायचा आणि ही केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही थोडीशी हेल्दी नाही म्हणता येणार कारण याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला आहे मी, पण खरंच खूप सुंदर असा लागतो हा टेस्ट. तर इथे मी अर्धा पेला दूध घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी 2 चमचे रोज सिरप टाकलेलं आहे
किंवा तुमच्याकडे रूअफजा वगैरे असेल ना, ते देखील जरी तुम्ही याच्यामध्ये टाकलं ना तर खूप छान लागतं. कारण तुम्हाला माहिती आहे रूअफजा दुधामधनं वगैरे प्यालो आपण, त्या खूप छान लागतो टेस्टला. त्याच्यामध्ये थोडासा छबजा वगैरे टाकला तर आता गरमी चालू झाली तर हे सगळे ऑप्शन आपल्याला दिसतात. तर माझ्याकडे रोज सिरप होता तो टाकलेला आहे. इथे बघू शकता मी एक पाव वाटी तेल घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा पेला मी पिठी साखर टाकलेली आहे. हे सगळं छान मी मिक्स करून घेते आणि जेवढं आपल्याला मिक्स करता येईल ना तेवढं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी अर्धा पेला दही टाकलेला आहे, जे छान रूम टेम्परेचरवरचं पाहिजे जसं मी म्हणते, आणि थोडंसं फेटून घेतलेलं असलं पाहिजे. नाहीतर मग जेव्हा आपण हे सगळं मिक्स करू ना तेव्हा त्याच्यामध्ये कुठड्या होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे हे अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण हे जे दुधाचं मिश्रण होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित छान. परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला सुके पदार्थ आता याच्यामध्ये ऍड करायचे. तर इथे बघू शकता मी थोडासा कलर येण्यासाठी थोडासा कलर टाकलेला आणि इसेन्स आहे. हा रोज इसेन्सच आहे ज्याच्यामध्ये कलर आणि फ्लेवर हा दोन्ही मिक्स आहे. त्याला इमल्शन असं म्हणतात. तर अशा पद्धतीचा माझ्याकडे रोज कलरचा होता, तो मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ना सगळे सुके पदार्थ एकत्र याच्यामध्ये ऍड करायचे. तर सुक्या पदार्थांमध्ये मी काय काय घेतलंय ते तुम्हाला आता बेसिक म्हणजे थोडक्यात सांगते मी. तर इथे याच्यामध्येच मी एक पेला डेसिकेटेड कोकोनट ऍड करून घेतलाय बघा, आणि तो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि अगदी तो पटकन मिक्स होऊन जातो. आता ह्या सुक्या पदार्थांमध्ये तुम्ही म्हणाल तर एक पेला मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक आपलं छोटं 10 रुपयाचं जे मिल्क पावडरचं जे पॅकेट येतं ना ते मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. वजनी प्रमाण तुम्ही म्हणाल 30 ते 35 ग्रामाचं मिल्क पावडरचं पॅकेट येतं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त ते मिक्स किंवा खूप जास्त असं ढवळायचं नाही. जसं मी ढवळते तशाच पद्धतीने हळूहळू पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि एका ट्रेला तुम्ही खाली बटर लावा किंवा मग तेल लावा, त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरवला की तो छान असा टीन तयार होतो. जर तो नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे बेकिंग पेपर अवेलेबल असेल, ओडी इको बेक पेपर अवेलेबल असेल तर माझ्याकडे तो अवेलेबल असतो, म्हणून मग मी तो टीन मध्ये आणि जो माझा स्क्वेअर चा मोठा टीन आहे त्याच्यामध्ये टाकते, कारण मग ते स्लाइस करताना खूप छान वाटतं. तर आता मी याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे बघा, बेकिंग पेपर, आणि आता हे सगळं याच्यावरती ओतून घेते. याच्यावरती मी थोडेसे डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी जे असतात, जे माझ्याकडे रेड कलरचेच होते, ते मी म्हटलं रेड कलरचे पिंक कलरवर खूप चांगले दिसतील, म्हणून मी म्हटलं चला आपण तेच याच्यावर वापरू. किंवा मग तुम्ही याच्यावर कुठलेही ड्रायफ्रूटचे स्लाइस वगैरे जरी टाकले तरी तो पिंक कलरला उठून दिसणारे असते. तर हे छान व्यवस्थित टॅप करून घ्यायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही एअर बबल्स असतात ते सगळे बाहेर येतात आणि केक आपला फुलण्यासाठी मदत होते. खूप छान असा फुलून येतो केक आपला. तर जेव्हा आपण टूटी फ्रुटी पण टाकतो केकच्या वरती, तर ते टाकण्याच्या आधी पण ना ते थोडेसे ना मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ना ते केकच्या वरती राहतात, ते केकच्या आतमध्ये बसले जात नाही. तर अशा पद्धतीने छान ते मिक्स करून घ्यायचे बघा. आणि म्हणजे मैदाच असं नाही, तुम्ही ज्याचा केक करत असाल, म्हणजे गव्हाचं पीठ असो, मैदा असो, रवा असो, कुठलंही असं असेल, त्या पावडरमध्ये वरती मिक्स करून घ्यायचे आणि ते नंतर असे वरती सगळीकडे लावून घ्यायचे. ते जर असे लावून घेतले नाहीत तुम्ही तर आपली जी टूटी फ्रुटी आहे ती सगळी खाली बसली जाते आणि जो तुम्हाला एक डेकोरेशनसाठी जी तुम्ही वापरली असते ना त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण वरती ते असं काहीच दिसत नाही. आणि ते आपल्याला बेक करून घ्यायचं, जवळजवळ 30 ते 35 मिनिटासाठी आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता माझ्या दोन्ही बिस्किट तयार झालेली आहेत आणि खूप सुंदर, खालून पण बघू शकता अगदी छान कलर आलेला आहे. आणि ही पण बघा मस्त दिसतात. आणि मी थोडीशी त्याला जास्तच बेक केली, थोडीशी अशी कडक कडक कुरकुरीत अशी गरम गरम ना खायला खूप छान लागतात. तर हा माझा एक 15 दिवसासाठीचा मी खाऊ तयार केलेला आहे. आणि कधीतरी जरी नाही आपण जरी म्हटलं बिस्किट खात किंवा काही म्हटलं ना, किंवा कितीही अवॉइड करायचा प्रयत्न केला ना, तरी आपला काय बोलतात ना, हात आणि आपले पाय हे नेहमी तिकडेच जातात दुकानामध्ये, की मला हे खायचंय, मला ते खायचंय. तर अशा वेळेस जेव्हा असं काही घरात बनवलेलं असलं ना, की मग थोडासा विचार केला जातो की अरे नाही, मी बनवलेलं आहे ते मीच खाते. आणि हे जेव्हा मी भरून ठेवते ना
तेव्हा माझा दुसऱ्या दिवशीचा डब्बा मी लगेच तिथल्या तिथे भरूनच ठेवते की हा मला उद्या ऑफिसला जाताना हे घेऊनच जायचंय, म्हणजे ते लक्षात राहतं. आणि असं गव्हाच्या पिठाचं काही हेल्दी असेल तर नेहमी चांगलंच. तर मी आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर याच रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप आधीपासून, म्हणजे जेव्हा मला बेकिंग येत नव्हतं ना तेव्हापासून मी या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत आणि त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर इथे बघू शकता आपली बिस्किट आता तयार झाली आहेत, केक पण बेक होतोय. आणि इथे बघाल तर आपलं हे जे रव्याचं जे टोस्टचं बॅटर होतं ते छान फुलून आल्यानंतर आपण थंड करायला ठेवलेलं. तर आता आपल्याला ह्याला ना कापून घ्यायचंय आणि जेवढं लांब तुम्ही कापाल तेवढं चांगलं. आणि टोस्ट तुम्ही बघाल तसे छोटे छोटेच खायला खूप चांगले वाटतात, ते ना भाजलेले पण चांगले असतात. कधी कधी आपण मोठे केक आणतो बेकरीमधनं ना किंवा टोस्ट, ते खूप अगदी तेवढे टेस्टला लागत नाही जेवढे छोटे खाण्यात खूप मजा असते तेवढं. तर मी अशा पद्धतीने हे जे आहे आपण टोस्ट ते कापून घ्यायचे आहेत बघा. आणि आपण याला काय करायचं ना, याला आपल्याला परत आता बेक करून घ्यायचं. तर बेक करण्यासाठी आपल्याला हे ट्रेमध्ये सगळीकडे ठेवून घ्यायचं. आणि असंच तुम्ही बघाल ना तर असाच पण त्याचा वास इतका सुंदर येत होता ना, असंच खाण्याची इच्छा होत होती. तर इथे बघू शकता मी कुठेही बटर पेपर वगैरे वापरला नाही, हे सगळं ट्रेमध्ये असे अरेंज करून घेणार आहे. आणि आपण हे ना बेक दोनदा करून घेणार आहोत, म्हणजे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने अशा दोन्ही साईडने मी 10-10 मिनिटासाठी हे बेक करून घेणार आहे. म्हणजे ते छान अगदी कुरकुरीत होतात आणि जसा मार्केटमध्ये त्याला कलर येतो टोस्टला आणि जशी टेस्ट होते ना तशीच ही लागते. आणि कुठेही नरम देखील पडत नाही, अगदी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे टोस्ट होतात. एकदा टोस्टची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण हे बेक करायला ठेवूया. तोपर्यंत इथे आपला केक तयार झालेला आहे आणि हा पण थंड करायला ठेवायचा आपण. आणि थंड करायला म्हणजे थंड जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो कापायचा नाही, कारण जर तो तसा आपण नाही केला तर तो कुस्करला जातो. तर इथे बघू शकता माझा केक छान असा झालाय आणि मी हा कट करून आता हा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण एवढा केक संपणार नाहीये. याच्यानंतर हा केक आमच्याकडे थोडा थोडा डिस्ट्रीब्यूट केला जातो, म्हणजे मला ज्यांना ज्यांना द्यायचा असतो. कारण मी शक्यतो खाण्यासाठी असा केक घरी जास्त बनवत नाही. कधीतरी खाण्याची अगदीच इच्छा झाली तरच बनवते, नाहीतर बनवत नाही. आणि ऑर्डरचे तर केक्स किंवा ते सगळं चालूच असतं, पण स्वतःसाठी असं काही बनवून असं काहीतरीच खाणं होत नाही. तर आज बनवलेला आणि हा केक आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतो. तर इथे बघू शकता टोस्ट आपले अगदी छान तयार झालेले आहेत आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आणि थंड करून झाल्यानंतर तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि याच्यामध्ये जो बडीशेप आणि वेलचीचा जो वास होता ना तो अगदी खूप इतका सुंदर सगळ्या घरामध्ये पसरला आहे ना, तुम्हाला आता मी काय सांगू. तर या सगळ्या रेसिपी माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय, ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांनी कमेंट मात्र नक्की करा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समधनं मी देखील भरपूर काही शिकत असते. मला देखील एक छान छान एनर्जी मिळत असते की मी असे छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी हेल्दी व्हर्जनमध्ये बघायच्या असतील त्या देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.